नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं जीके कट्टा आहे आपल्या YouTube चॅनलवरती। तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जीकेचे 30 प्रश्न, जे की यापूर्वी परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न आहेत आणि ते कनिष्ठ लिपिक, लघुलेखक आणि शिपाई हमालसाठी अतिशय उपयुक्त आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा, नक्कीच तुमच्या उपयोगी येतील हे प्रश्न। तर पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करून घ्या, लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल पुढील। तर चला तर पाहूया आपण पहिला प्रश्न। हिमाचल पर्वत रांगांच्या गाभा रिकामी जागा खडकांनी बनलेल्या आहेत। एक अनाश्म खडक, बी पट्टीताश्म खडक, सी दोन्ही, डी यापैकी नाही। उत्तर माहिती असल्यास कमेंट करून सांगा। तर योग्य उत्तर आहे एक अनाश्म खडक। पुढील प्रश्न आहे, पीर पांचाळ रांग व धोलादार रांगांचा समावेश हिमालयाच्या कोणत्या पर्वत श्रेणीमध्ये आहे? ए बृहद हिमालय, बी लघु हिमालय, सी पूर्व हिमालय, डी यापैकी नाही। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी लघु हिमालय। पुढील प्रश्न आहे, तो नेहमी आजारी असतो या वाक्यातील काळ ओळखा। ए भविष्यकाळ, बी भूतकाळ, सी रीती वर्तमान काळ, डी रीती भूतकाळ। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी रीती वर्तमान काळ। पुढील प्रश्न आहे, हैदराबाद हे शहर कोणत्या नदीवर वसलेले आहे? ए तुंगभद्रा, बी मूसी, सी पालेरू, डी घटप्रभा। उत्तर माहिती असल्यास कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर विद्यार्थी मित्रांनो सबस्क्राइब करायला विसरू नका। योग्य उत्तर आहे बी मूसी। पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या ईशान्येस कोणत्या डोंगररांगा आहेत? ए गाळणा टेकड्या, बी गाविलगड टेकड्या, सी गायखुरी टेकड्या, डी दरेकसा टेकड्या। आणि व्हिडिओच्या शेवटी तुमचा स्कोर किती आला विद्यार्थी मित्रांनो ते सुद्धा सांगायला विसरू नका। याचं उत्तर आहे डी दरेकसा टेकड्या। पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रात 1 मे 1960 रोजी किती जिल्हे होते? ए 25, बी 26, 18, डी 20। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी 26। पुढील प्रश्न आहे, पूर्ण सेंद्रिय शेती करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? ए हिमाचल प्रदेश, बी अरुणाचल प्रदेश, सी सिक्कीम, डी मिझोराम। प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी सिक्कीम। पुढील प्रश्न आहे, गोबर गॅसचा प्रमुख घटक कोणता आहे? ए मिथेन, बी कार्बन डायऑक्साइड, सी ऍसिटिलीन, डी इथिलीन। त्याचे योग्य उत्तर आहे ए मिथेन। पुढील प्रश्न पाहणार आहोत आपण, लाल सिंधी ही कशाची जात आहे? ए गाय, बी म्हैस, सी मेंढी, डी शेळी। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए गाय। पुढील प्रश्न आहे, सन 1927 मध्ये बरडोली सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? ए सरदार पटेल, बी महात्मा गांधी, सी विठ्ठलभाई पटेल, डी बाबासाहेब आंबेडकर। योग्य उत्तर आहे सरदार पटेल। पुढील प्रश्न आहे, हंटर आयोग कोणत्या घटनेच्या नंतर स्थापन झाला होता? ए कालकोठडी प्रकरण, बी जालियनवाला बाग हत्याकांड, सी 1857चा उठाव, बी डी बंगालची फाळणी। योग्य उत्तर आहे बी जालियनवाला बाग हत्याकांड। पुढील प्रश्न आहे, मानवी शरीरात कोणत्या रचनेत आंत्रपुच्छ जोडलेले असते? ए मोठे आतडे, बी लहान आतडे, सी पित्ताशय, डी जठर। तर तुमच्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए मोठे आतडे। पुढील प्रश्न आहे, भारताचा सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश कोणता? ए पुदुच्चेरी, बी दादर व नगर हवेली, सी लक्षद्वीप, डी दीव दमन। तर या प्रश्नाचे उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो सी लक्षद्वीप। पुढील प्रश्न आहे, दक्षिण सह्याद्री मधील सर्वात उंच शिखर कोणते? ए कळसुबाई, बी धूपगड, सी अन्नाईमुडी, डी दोडाबेट्टा। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी अन्नाईमुडी। पुढील प्रश्न आहे, नद्याच्या सकल प्रदेशात झालेल्या नवीन गाळाच्या निक्षेपणास काय म्हणतात? ए भाबर, बी खादर, सी भांगर, डी तराई। तर या प्रश्नाचे उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो बी खादर। पुढील प्रश्न आहे, भारताची मानवनिर्मित सरहद्द कोणत्या देशाबरोबर आहे? ए बांगलादेश, नेपाळ, बी पाकिस्तान बांगलादेश, सी बांगलादेश भूतान, डी पाकिस्तान नेपाळ। तर उत्तर आहे
बी पाकिस्तान नेपाळ। पुढील प्रश्न आहे चांदोली धरणाच्या जलाशयाचे नाव काय? ए शिवसागर, बी वसंत सागर, सी लक्ष्मी सागर, डी यापैकी नाही। उत्तर माहिती असल्यास कमेंट करून नक्कीच सांगा। तर तुमचे योग्य उत्तर आहे बी वसंत सागर। पुढील प्रश्न आहे नर्मदा नदी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची सरहद तयार करते? ए अमरावती, बी जळगाव, सी धुळे, डी नंदुरबार। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी नंदुरबार। पुढील प्रश्न आहे राजमाची किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? ए रायगड, बी सिंधुदुर्ग, सी पुणे, डी कोल्हापूर। योग्य उत्तर आहे सी पुणे। पुढील प्रश्न आहे भारतातील पहिले कोठे स्थापन करण्यात आले आहे? ए हैदराबाद, बी कोलकाता, सी मुंबई, डी चेन्नई। तर या प्रश्नाचं उत्तर आहे बी कोलकाता। पुढील प्रश्न आहे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ए 13 सप्टेंबर, बी 15 सप्टेंबर, सी 17 सप्टेंबर, डी 19 सप्टेंबर। तर या प्रश्नाचं उत्तर आहे सी 17 सप्टेंबर। पुढील प्रश्न आहे मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक कोणी लिहिले? ए महात्मा गांधी, बी लोकमान्य टिळक, सी न्यायमूर्ती रानडे, डी स्वातंत्र्यवीर सावरकर। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सी न्यायमूर्ती रानडे। पुढील प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेतील अस्पृश्यता नष्ट करण्यासंबंधी कलम कोणते? कलम 15, बी कलम 16, बी कलम 17, डी कलम 18। तर या प्रश्नाचं उत्तर आहे सी 17। पुढील प्रश्न आहे कलिंग युद्धाशी संबंधित नाव कोणते? ए सम्राट अशोक, बी आर्य चाणक्य, सी सम्राट पुलकेशी, डी सम्राट हर्षवर्धन। तर तुमच्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए सम्राट अशोक। पुढील प्रश्न पाहणार आहोत आपण महाराष्ट्र शासनाचे सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी निवारणासाठी रिकामी जागा हे पोर्टल सुरू केले आहे। ए आमचे सरकार, बी आपले सरकार, सी सर्वांचे सरकार, डी सरकार.com। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी आपले सरकार। पुढील प्रश्न आहे नर्मदा नदीचा उगम कुठे आहे? ए ब्रह्मगिरी, बी अमरकंटक, सी भीमाशंकर, डी भडूच। तर तुमच्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी अमरकंटक। पुढील प्रश्न आहे कोणता पदार्थ द्रवात बुडवलेला असता त्याची रिकामी जागा कमी होते? ए वस्तुमान, बी आकारमान, सी वजन, डी यापैकी नाही। तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी वजन। पुढील प्रश्न आहे हिमोफिलिया हा कोणता रोग आहे? ए जीवाणूपासून होणारा रोग, बी विषाणूपासून होणारा रोग, सी कवकापासून होणारा रोग, डी अनुवांशिक रोग। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी अनुवांशिक रोग। पुढील प्रश्न आहे महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे? ए नाशिक, बी मुंबई, सी नागपूर, डी पुणे। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी पुणे। पुढील प्रश्न आहे अनुस्वर विसर्ग यांना काय म्हणतात? ए ध्वनी, बी स्वरादी, सी अक्षर, डी व्यंजन। तर तुमच्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी स्वरादी। तर विद्यार्थी मित्रांनो 30 प्रश्न आपले घेऊन झालेले आहेत। तर तुम्हाला आजचे प्रश्न कसे वाटले ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।